तर आजचा विषय असा होता, की आपल्याला एक खत घेऊन जायचं होतं आत्याच्या गावाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही आहे ना खत भरून-भरून मोकार जाम होईल होतं. त्याच्यामुळं मग जरासं म्हटलं जोरात जाऊ आणि एक तर ट्रॅक्टरचे ब्रेक पण लागते नाही. एक तर म्हटलं आपल्या मागं आधीच 7:30 आहे. पण जाऊ द्या, जो होगा देखा जाएगा. आपण देवाचं नाव घेऊन चाललो होतो, तेवढ्यात ट्रॉलीचा डान्स चालू झाला. म्हटलं, "अरे बाई गप्प बस तू पण." आणि येता-येता आहे ना आम्हाला अंधार झालं होतं. मग डायरेक्ट आलो आत्याच्या गावामध्ये. म्हटलं चला आता इथून आत्याच्या एखाद्या पोराला घेऊ, म्हणजे कसं रस्ता दाखवायला. मग तिथून आपल्या भावाला घेतलं आणि आलो डायरेक्ट मळ्यामध्ये. तो म्हणे, "मी पुढं चालतो, तू मागून ये, नाही तू काय इथे लोकांच्या पाईपलाईन इथं फोडून टाकशील." म्हटलं, "बरं, तू चल पुढं, मी आलोच." मग हळू आपण त्याच्या मागं चाललो होतो. मग तो म्हणे, की "तू आता जोडी चाल, इकडं पुढं बिबट्या राहतोय." त्याला म्हटलं, "तू जाय रे, थोडी फाटल पण अभिमानच वाटल." म्हटलं, "चला आता येतो जोडी." मग आम्ही रस्ता पाहून घेतला आणि घातला डायरेक्ट ट्रॅक्टर वावरामध्ये. म्हटलं, "आता चला पटकन घेऊ खाली करू." त्याच्यात आता हे फाळकं तर एवढं पॅक झालं होतं ना, ते काही करून निघतच नव्हतं. मग म्हटलं चला आता काहीतरी जुगाड करून काढून घेऊ ते. मग फाळकं-बिळकं खोलून घेतलं आणि दिली ट्रॉलीवर करून. तर चला आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.